नमस्कार. ठाण्यामध्ये जी तरुण नेते मंडळी आहेत, त्याच्यामध्ये मी जाणीवपूर्वक मैत्री करतो त्यांच्याशी. त्याचं कारण असं आहे, की मी आता 77व्या वर्षात पदार्पण करणार आहे आणि मला स्वतःला तरुण ठेवायचं असेल, फ्रेश ठेवायचं असेल, ताजं ठेवायचं असेल, नवे प्रवाह, नवे विचार, नव्या भावना आणि ठाण्याचं नवं जीवन याच्याशी संलग्न राहायचं असेल, माझं कर्तव्य आहे, की जी तरुण मुलं आज ठाण्याचं प्रतिनिधित्व करतायत, जी तरुण मुलं आज ठाण्याचा चेहरा आहे, त्यांच्याशी मी माझं नातं जोडलं पाहिजे. आणखीन अनेक आहेत त्यांची नावं वेळोवेळी मी घेईनच, पण त्या नात्यांपैकी एक जे माझं अ, वैचारिक नाही म्हणणार मी त्याला, पण भावनिक नक्की आहे. असं एक माझं भावनिक नातं ठाण्यामध्ये एका युवा नेत्याशी आहे आणि त्याचं नाव आहे मनसेचा अविनाश जाधव. आता वयाच्या ह्या टप्प्यावरून मी सगळ्यांना आता 50-55 वर्षात ठाण्यामध्ये जेवढे नेते झाले, ते सगळे मी जवळून पाहिलेले आहेत. किंबहुना त्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये वसंतराव खोरे असो, गणेश नाईक असो, आनंद तरे असो, दिघे साहेब असो. तुम्ही त्याचं नाव घ्या गेल्या 50 वर्षातल्या टॉप 10, 20, 25चं. त्या प्रत्येकाच्या जीवनात मी तुम्हाला दिसेन. आणि माझ्या जीवनातही ते रिफ्लेक्ट झालेले तुम्हाला दिसतील. तर त्यामुळे या पिढीमध्ये अविनाश जाधवचा मी ज्यावेळी विचार करतो, तर त्यावेळेला अ, मी एकदा त्याला विचारलं बरं का, मी त्याच्याशी गप्पा मारतो आणि तोही माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारतो. माझ्याकडे येतो मोकळेपणाने. त्याच्या मनामध्ये काय आहे, त्या काय समस्यांना त्याला तोंड द्यावं लागतंय, काय-काय, कुठे-कुठे घडतंय, काय बिघडतंय, त्याच्याबद्दल तो बिनधास्त बोलत असतो आणि मला आवडतं त्याच्याशी गप्पा मारायला. मोकळेपणाने गप्पा मारतो, प्रांजळपणे गप्पा मारतो आणि जाहीर स्टेजवरून तो काय बोलतो याच्याशी मला कर्तव्य नाही. तो जाहीर भूमिका घेतो, माझा काही संबंध नाही. पण तो वैयक्तिकरित्या मला त्याचं जे मनोगत व्यक्त करतो, त्याच्यामधून मला तो एक असा तेजस्वी, तेजस्वी तरुण वाटतो. त्याच्यामध्ये एक तेज आहे, एक ऊर्जा आहे. तुम्ही त्या अविनाशला कधी थंड असा बसलाय, काहीतरी असं कंटाळलाय, कधी-कधी नाही. कधीही बघितलं तर असा चंतनने रसरसले ते थुई-थुई उडणारं कारंजे असावं ना, तसा त्याचा उत्साह असतो. आणि सामाजिक कामं असो, कोणाची वैयक्तिक कामं असो, कोणाच्या समस्येचं निराकरण असो, कृष्णाच्या प्रश्नावर सोल्युशन शोधून ते अंमलबजावणी करणं असं, समाजामध्ये एक धाक लोकांना निर्माण करणं. ज्यांना निर्माण व्हायला पाहिजे त्यांना धाक निर्माण करणं असं आपण म्हणूया. तो धाक निर्माण करणं असो. हो, त्या धाकाचं कधी-कधी दहशतीत सुद्धा रूपांतर करणं असो. हे सगळं बघत असताना मला एकाने असा एकदा प्रश्न विचारला आणि मी तो अविनाशला पण विचारला. मला एकाने असं विचारलं, की "अविनाश जाधव खूप सक्रिय आहे, खूप ॲक्टिव्ह आहे, रादर हायपर ॲक्टिव्ह आहे, ओव्हर ॲक्टिव्ह आहे आणि बस घुसताय आणि घाबरत तर नाहीच कुणाला, पण त्याला सगळे घाबरतात. त्याची भीती आहे सगळ्यांच्या मनामध्ये, जरब आहे आणि त्याची ताकद आहे आणि त्याची ताकद ही दोन्ही आहे. त्याची वैयक्तिक ताकद पण आहे, त्याच्या मनात ताकद आहे, त्याच्या शरीरात ताकद आहे, त्याच्या संघटनेत ताकद आहे, त्याच्या भोवतीच्या माणसांमध्ये ताकद आहे. माणसं त्याच्यावर प्रेम करतात. ठाण्यामध्ये आता ज्यांच्यावर असं ओसंडून प्रेम करावं अशी माणसं थोडी राहिली आहेत. हो, माझे दुसरे जे मित्र आहेत, आपले उपमुख्यमंत्री आहेत, एकनाथजी शिंदे, त्यांच्यावरही लोकं प्रचंड प्रेम करतात. पण सत्तेवर नसून सुद्धा ज्याच्यावर लोकं प्रेम करतात, सत्तेवर नसूनही ज्याच्याकडे लोकं कामं घेऊन जातात. सत्तेवर असलेल्याकडे कामं घेऊन गेलं विशेष नाही, पण सत्तेवर नसलेल्या करून जातात. असं जर ठाण्यामध्ये कोणी एक नेता सांगायचा असेल, तर तो अविनाश जाधव आहे. किंबहुना हां, तर मी असं मला एकाने विचारलं, की अविनाश जाधवचं ध्येय हे दिघे साहेब होणं हे असेल का? काय? दिघे साहेबच माहीत आहे का त्याला अविनाशला? त्याची वाटचाल तिकडे करतोय का तो? तर मी त्याला म्हटलं, की मी एकदा हा प्रश्न अविनाशलाच विचारतो आणि मी अविनाशला म्हटलं, की "अविनाश, तुला ठाण्याचं दिघे साहेब व्हायचंय का?" तर अविनाश आहे. तो असं चेहरा, मुखवटा वगैरे काही नाही. जे आहे ते होतं. तोंडाला त्याने असा हात लावला, असं केलं तोंडाला. तर ते साहेब, दिघे साहेब आहे, दिघे साहेब. बाळासाहेब आहे, बाळासाहेब, दिघे साहेब आहे, दिघे साहेब. दुसरे बाळासाहेब होणार नाही, दुसरे दिघे साहेब होणार नाही. आपण स्वप्नात देखील विचार करू शकत नाही, की आपण दिघे साहेबांच्या कुठेतरी पायाशी पण जाऊ शकतो. तो वेगळा माणूस होता. तो अलौकिक माणूस होता. तो साधू, संन्यासी असं वेगळं एक होता. तपस्वी माणूस होता. आपण राजकीय माणूस होतो संपूर्णपणे. त्याला अध्यात्माची बॅकग्राऊंड होती. ते रोज हठयोग करायचे. पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत त्यांची पूजा चालायची, अर्चा चालायची. ते एक स्वतः असे त्यातले तंत्रज्ञ होते. त्यांना तंत्र-मंत्र या सगळ्या गूढ विद्यांवर एक कमांड होती. त्यांचे गुरु, त्यांचे देव, त्यांची दैवत याच्यावर त्यांचं नुसतं हे नव्हतं. त्याची उपासना, आराधना ते करत होते. कठोर उपासना करत होते. म्हणजे तो ऋषीच होता. त्यामुळे मला तुम्ही तुलनाच करू नका त्यांच्याशी. खरंय, खरंय, खरंय. दिघे साहेबांचं जीवन मीही जवळून पाहिलं त्यामुळे त्याने जे ताबडतोब म्हटलं, की "नाही मला दिघे साहेब व्हायचं नाही आणि मी होऊच शकणार नाही." ते प्रामाणिकपणे तो बोलला. त्यामुळे दिघे साहेब हा विषय आपण बाजूला ठेवू. मग अविनाश दादाला काय व्हायचंय? मी तो
तुम्हाला सांगू, की अविनाशला सांगितलं तरी तो मला म्हणेल, "काय साहेब तुम्ही काय कुठे कुठे तुलना केली माझी?" पण पुष्पा 1 आणि पुष्पा 2 हे मी बघितले 2. पुष्पा 1, पुष्पा 2. मला तो पुष्पा पिक्चर बघत असताना हां, मला सारखी आठवण कोणाची येत होती माहिती आहे? होय, 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 होय. मला अविनाश जाधवची आठवण येत होती. हां, आता तुम्ही म्हणाल, की अनिलजी पुष्पा हा चित्रपट त्या बेकायदेशीर चंदन चोरी वगैरे त्या प्रकारचा तो पिक्चर आहे. तर त्यामुळे तुम्हाला अविनाश कुठे आठवला? ऐका हो, ऐका, ऐका. मला अविनाश ते चंदन चोरी आणि बिद्री हे ते जे होतं ना क्रिमिनल त्याची जी हे होती ना, त्याच्या संदर्भात नाही मी म्हणत आहे. ते असं काही अविनाशच्या जीवनात आहे असं काही नाहीये. किंवा त्याच्यासाठी तो काही माफिया नाहीये. तो काही असला म्हणजे पुष्पा ज्या प्रकारे गँगस्टर होता किंवा एक माफिया किंग होता तिथला, तसं तो नाहीये. पण पुष्पाच्या स्वभावामधल्या काही गोष्टी ज्या आहेत, स्वभावातल्या गोष्टी म्हणतोय. त्याच्या मोडस ऑपरेंडी ॲज अ माफिया किंग त्या नाही म्हणत आहे मी. पण त्याचा स्वभाव बिनधास्त, बिनधास्त. मेरे दिल की बात, मेरे मन की बात. यहाँ पुष्पा का राज चलेगा. ये पुष्पा की क्या बोलते हैं विरासत है और ये पुष्पा की अमानत है और ये पुष्पा की सब पुरी टेरिटरी है. हे माझं साम्राज्य आहे. मी इथे माझ्या मनाप्रमाणे वागेन आणि मी माझ्याप्रमाणे वागत असताना मी इथल्या जनांच्या मनाप्रमाणे वागेन. ऐका, ऐका, ऐका. माझ्या मनाप्रमाणे वागत असताना मी इथल्या जनांच्या मनाप्रमाणे वागेन. हे वागणारा पुष्पा मला तेव्हाही आवडला होता. एक दिलदार, दिलवाला. हो की नाही? दिलवाला होता ना पुष्पा. हा आमचा पुष्पा आहे ठाण्याचा. मी दिघे साहेबांना धर्मवीर दिली, ती त्याला एकदम चपखलपणे बसली. मी आज अविनाश जाधवला उपमा देतोय, की अविनाश हा ठाण्याचा पुष्पा आहे. लोकं त्याच्याकडे आपल्या अडी-अडचणी घेऊन जातात, समस्या घेऊन जातात आणि तो त्यांच्या समस्या सोडवतो. त्याला त्यांच्यात स्वारस्य आहे. तो स्वतः सामान्य माणसात रमतो आणि सामान्य माणसात रमत असताना आपण त्यांच्यापैकी एक आहोत ही भावना ठेवतो. मी कुणीतरी वरतून तुमच्या परत कल्याण करण्याकरता अवतार घेतला-बितला भानगड नाही. अविनाश जाधव हा तुमच्यापैकीच एक आहे. फक्त तुमच्या पुढे 2 पावलं आहे आणि तुम्हाला लीड करतोय. तुमचा बोट धरतोय, बरोबर घेऊन जातोय. आज ठाण्यामध्ये एका फायटर पुष्पाची गरज होती. पोकळी होती. ती पोकळी भरून काढली. कुणी? अविनाश जाधवने. काय बनून? पुष्पा बनून. त्यामुळे मी आजपासून अविनाश जाधवला निश्चितपणे कौतुकाने आवडतो मला तो. आवडतो, आवडतो. कौतुकाने मी म्हणणार आहे, की अविनाश जाधव म्हणजे ठाण्याचा पुष्पा. येस, पुष्पा. ही इस द मॅन, द रिबेलियन, द फायटर, द क्रुसेडर. धन्यवाद.